Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn biology, class 12, chapter number 12, biotechnology. बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट फर्स्ट आपण आज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय. बायो म्हणजे लिव्हिंग थिंग, हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलं आहे. त्याचप्रमाणे बायो आणि टेक्नॉलॉजी म्हणजेच बायोलॉजीशी रिलेटेड ही टेक्नॉलॉजी असेल असं आपल्याला ह्या वर्डवरून लक्षात येतं. तर ही बायोलॉजीमध्येच यूज केली गेलेली टेक्नॉलॉजी असते, ज्यामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी यूज करून प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काही डेव्हलपमेंट घडवून आणता येऊ शकत असते आणि त्यापासून काही बेनिफिट होत असतो. तर बघूया बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय. सगळ्यात आधी आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये वापरले जाणारे मेन थिंग जी असेल, ज्याच्यावर ही सगळी टेक्नॉलॉजी डिपेंड असते, ती म्हणजे सेल. आणि सेल आपल्याला कुठे पाहायला मिळतात, तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, म्हणजे प्लांट असो ॲनिमल असो, त्याच्या प्रत्येक पार्ट अँड पार्टमध्ये सेल आपल्याला पाहायला मिळत असतो. तर आता समजून घ्या, हा एक मॅन आपण घेतला आणि या मॅनच्या काही पार्ट, म्हणजे काय, हाताचा काही पार्ट आपण, जसं फॉर एक्झाम्पल त्याची स्किन आपण थोडीशी रिसर्चसाठी घेतली, तर त्या स्किनला जर आपण अंडर मायक्रोस्कोप रिसर्च केला किंवा पाहिलं, तर त्यामध्ये आपल्याला या प्रकारचे छोटे छोटे सेल्स एकत्र आलेले दिसतात. आणि हे सगळे सेल्स ची ही लेयर आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म झालेली दिसत असते आणि ह्या लेयरलाच म्हटलं जातं टिश्यू. या लेयरला काय म्हटलं जातं? टिश्यू. म्हणजेच काय, तर इट इज द ग्रुप ऑफ सेल. ग्रुप ऑफ सेललाच टिश्यू म्हणतात. ग्रुप ऑफ सेलपासून टिश्यू बनतो, टिश्यूपासून लेयर तयार होते आणि लेयरपासून आपली स्किन तयार होत असते, असं आपल्या याच्यातून लक्षात येतं. त्याचप्रमाणे सेल जर आपण एक पर्सनली आपण एक सिंगल सेल जर आपण ऑब्झर्व केला, तर इट इज द बेसिक अँड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी, असं आपल्याला सेलविषयी इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजेच काय, सेलपासून बॉडीचं स्ट्रक्चरही बनत असतं, त्याचे ईच अँड एव्हरी फंक्शन हे सेलमुळेच होत असतात बॉडीमध्ये. म्हणून सेल हे बेसिक युनिट मानलं गेलेलं आहे बॉडीमध्ये. आणि हे सगळे सेलपासून तयार होणारे हे सगळे बायोलॉजिकल कॅरेक्टर आपल्याला पुढे सगळ्या बायोटेक्निक्समध्ये यूज करून नवीन जेनेटिक मटेरियलपासून नवीन काही डेव्हलपमेंट करून घेता येत असते. त्याचप्रमाणे आता सेल जर आपण सिंगल सेल जर आपण पाहिला, जसं प्लांट सेल किंवा ॲनिमल सेल जर तुम्ही पाहिलं, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी काय पाहायला मिळतं, तर एक न्यूक्लियस तिथं फॉर्म झालेला असतो आणि त्या न्यूक्लियसचं हे काय असतं, आउटसाईड सेल मेम्ब्रेन. सेलचं हे सेल मेम्ब्रेन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळत असतं. त्यानंतर सेल मेम्ब्रेनच्या मध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतं लिक्विड फॉर्ममध्ये. त्यानंतर सेंटरला जो न्यूक्लियस फॉर्म असतो त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, म्हणजे त्याचं न्यूक्लियसच्या आउटर कव्हरिंगला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणत असतो. आणि त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये हे ग्रीन कलरचं जे दिसतंय त्याला जेनेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. आणि हे जेनेटिक मटेरियल म्हणजे नेमकं काय असतं, तर ते असतं क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स हे 2 प्रकारात आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे DNA, RNA आणि त्याचबरोबर नायट्रोजन कंपाऊंड्ससुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात.
ते नायट्रोजन कंपाऊंड्स कुठले असतात तर ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन या प्रकारचे जे काही नायट्रोजन बेस कंपाऊंड्स आपल्याला त्यामध्ये क्रोमोझोम्समध्ये पाहायला मिळत असतात. आणि हे सगळे जे काही DNA, नायट्रोजन बेस कंपाऊंड किंवा सेल यांना काय म्हटलं जातं, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हटलं जातं. हे झालं बेसिक नॉलेज जे आपल्याला पुढे जेनेटिक टिश्यू कल्चरिंग किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये नेमकं सेलपासून पुढे कशा प्रकारे टेक्निक्स यूज करून नवीन जनरेशनमध्ये नवीन काही वेगळी जीन्स मटेरियल यूज केले जातात आणि त्याच्यापासून नवीन काहीतरी फॉर्म केलं जातं प्रॉडक्ट. ते कशामुळे तर या सगळ्या बेसिक नॉलेजवरून तुमच्या हे लक्षात येईल की सेल ज्यावेळी आपण आपल्या बॉडीमध्ये सगळ्या प्रकारचे फंक्शन करत असतो तर त्याच सेलपासून आपल्याला पुढे जेनेटिक मटेरियल मिळत असतं आणि त्या जेनेटिक मटेरियलपासूनच काही चेंजेस घडून येत असतात. जसं आता तुम्ही पाहिलं प्लांट अँड ॲनिमल सेलमध्ये सेलचं स्ट्रक्चर जे असतं ते जेनेटिक मटेरियल कॅरी करत असतं. आता एक्झाम्पलच घेतलं तर हा एक ऑब्जेक्ट आपण इथं बघतोय. हे ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जे काही जीन्स किंवा जीन्स आपल्याला पुढे जाऊन काही कॅरी करायचे असेल किंवा त्याच्यात काही बदल करायचा असेल त्याला म्हटलं जातं ऑब्जेक्ट किंवा ऑर्गॅनिझम. या ऑर्गॅनिझममध्ये ब्लॅक कलर आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा कलर, स्किन कलर आपल्याला ब्लॅक दिसतो. तर हा ब्लॅक कलर आपल्याला नको आहे असं जर आपण ठरवलं तर त्यावेळी काय केलं जातं तर त्याचं जे काही जेनेटिक मटेरियल असतं ते जेनेटिक मटेरियल जे सेलमध्ये प्रेझेंट असतं ते जेनेटिक कॅरेक्टर किंवा जेनेटिक मटेरियल हे सेलमध्ये DNA रूपात आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि ते DNA जे असतात ते कोडॉन असतात. म्हणजे काय, त्यांच्यावर काही कोड्स प्रेझेंट असतात. जसं या प्रकारचे तुम्हाला DNAचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं हेलिक्स टाईपमध्ये. तर हे जे DNA किंवा या ठिकाणी जे न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात, ह्या न्यूक्लिओटाइड्समध्ये काही जेनेटिक कॅरेक्टर्स असतात. ज्या जेनेटिक कॅरेक्टर्सवर हे ठरत असतं की ह्या ऑर्गॅनिझमचा किंवा ह्या ऑब्जेक्टचा रंग, कलर कुठला असायला पाहिजे. जर ह्या जेनेटिक कॅरेक्टर्समध्ये ब्लॅक कलरचे जे कोड्स असतील ते जास्त प्रमाणात असतील तर आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचा कलर ब्लॅकच दिसणार. पण जर आत्ताच्या टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून जर विचार केला तर आपण त्यामध्ये काही चेंज घडवून आणू शकतो. आणि त्यामधले जे काही स्पेशल पार्ट कट करून त्याच्यावर रिसर्च करून पुढे त्याच्या कोडमध्ये आपण बदल केला, जीन्सच्या कोडमध्ये जर बदल केला काही प्रमाणात, तर पुढच्या जनरेशनमध्ये तुम्हाला हा जो ब्लॅक कलर असतो हा तुम्ही जर ठरवलेला असला की त्याचा कलर आपण येल्लोमध्ये चेंज करायचा आहे तर येल्लो कोड जे काही असेल, जेनेटिक कॅरेक्टर येल्लोचं जे काही असेल ते जर आपण त्या जागेवर एक्सचेंज केलं, म्हणजेच काय, येल्लो कोड असलेले जीन्स आपण त्या जागेवर परत ट्रान्सफर केले तर त्यावेळेच्या त्या ऑब्जेक्टमध्ये तो परिणाम आपल्याला एखाद वेळेस पाहायला मिळणार नाही, फॉर एक्झाम्पल इन ह्युमन बीइंग. पण त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला येल्लो कलरचा चेंज पाहायला मिळतो. हे कशामुळे घडून येतं तर जे DNA मटेरियल असतं, जे जेनेटिक मटेरियल असतं त्याच्या काही कोडमध्ये आपण चेंज करत असतो आणि ते DNA मटेरियल कट करून त्याची कॉपी केली जाते. त्याच्यावर काही जेनेटिक कोड किंवा जेनेटिक कॅरेक्टर्स बदलवले जातात त्याचे आणि त्याच्यापासून येल्लो कलर जर ठरलेला असेल तर तो चेंज केला जातो. ब्लॅकच्या जागेवर येल्लो कलर आपल्याला
शो करता येत असतो. फॉर एक्झाम्पल आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन क्लोथ पाहतो किंवा ॲपल म्हणते, एखाद्या प्लांटचे जे फ्रूट्स वगैरे असतात त्यांचे कलर्स आपल्याला बदलवायचे असले, शायनी कलर्स आणायचे असले, तर त्यामध्ये सुद्धा या प्रकारचं जीन्स कोडमध्ये चेंज करून थोडासा बदल घडवून आणू शकत असतो. त्याचप्रमाणे हे जे काही आता मोबाईल कवर म्हणा किंवा जे कलरफुल थिंग आहे, आणि आपण जर विचार केला की मला या जागेवर ही ब्लॅक कलरची थिंग नको, याच्या जागेवर मला रेड हवी, येल्लो हवी, त्याप्रमाणे फॅक्टरी आपल्याला मॅन्युफॅक्चर करून देते. तर ती कशाच्या बेसवर करून देते, तर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये त्या टेक्निक्स यूज केल्या जातात आणि त्या टेक्निक्सच्या बेसवर आपल्याला त्या ऑब्जेक्टमध्ये बदल घडवून आणता येत असतो. आणि ह्या ज्या सगळ्या टेक्निक्स यूज केल्या जातात त्यालाच बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. सगळ्यात आधी आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे बघितलं, ते मी तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज दिलं. पण कॅन यू रिकॉल यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला 3 क्वेश्चन यात विचारलेले आहेत. फर्स्ट इज व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, सेकंड इज हाऊ टू genetically modified organisms are produced, and third is which are the benefits of biotechnology. म्हणजेच काय, तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, त्यानंतर जेनेटिकल मॉडिफिकेशन जे काही होत असतं ऑर्गॅनिझममध्ये ते कशा प्रकारे मॉडिफिकेशन होतं आणि कशा प्रकारे नवीन ऑर्गॅनिझम किंवा ऑब्जेक्ट फॉर्म होत असतो. त्याचप्रकारे विच आर द बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग ह्या बायोटेक्नॉलॉजीचा आपल्याला नेमका काय बेनिफिट होत असतो, हे सगळं आपल्याला या क्वेश्चनच्या ॲन्सर्समधून लक्षात येणार आहे. आता आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी refers to the development and utilization of biological forms, products and processes for obtaining maximum benefits to man and other forms of life. एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीची ही परफेक्ट डेफिनेशनही मिळालेली आहे, जी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ती तुम्ही जशीच्या तशी पाठ करायची आहे, कारण यामध्ये आपण काहीही चेंज करू शकत नाही. या डेफिनेशनमध्ये तुम्हाला जनरली काय सांगितलं आहे, तर बायोटेक्नॉलॉजी काय रेफर करत असतं, तर डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स. वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल फॉर्म्स यूज करून काही डेव्हलपमेंट घडवून आणता येत असते, ज्यामध्ये प्रॉडक्ट्स ऑर प्रोसेसेस फॉर ऑब्टेनिंग मॅक्झिमम बेनिफिट्स, ज्याच्यापासून जास्तीत जास्त बेनिफिट होत असतो. कोणाला होत असतो, तर टू मॅन अँड अदर फॉर्म्स ऑफ लाईफ. ह्युमन बिंगला आणि जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना हा बायोटेक्नॉलॉजीचा मॅक्झिमम बेनिफिटच होत असतो. आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे या डेफिनेशनमधून आपण परफेक्टली सांगू शकतो. म्हणून ही डेफिनेशन आपण प्रॉपरली लर्न करायची आहे. आणि यावर आपल्याला क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, अदरवाईज गिव द डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्यावेळी तुम्हाला हीच डेफिनेशन त्यामध्ये द्यावी लागणार आहे. इट इज द product of interaction between the biological science and technology. म्हणजे बायोलॉजिकल सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांचं जे काही इंटरॅक्शन होत असतं, एकमेकांमध्ये जे काही घडामोडी होऊन येतात, वेगवेगळ्या टेक्निक्स बायोलॉजिकल सायन्समध्ये वापरल्या जातात आणि नवीन काही प्रॉडक्ट फॉर्म होत असतो. इट इज इन फॅक्ट अँड ॲप्लाइड ब्रांच ऑफ बायोलॉजी. याला आपण ॲप्लाइड ब्रांच ऑफ बायोलॉजीसुद्धा म्हणत असतो. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, इट इज द ॲप्लाइड ब्रांच ऑफ बायोटेक्नॉलॉजी विच रेफर्स टू द डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स, प्रॉडक्ट्स ऑर प्रोसेसेस फॉर ऑब्टेनिंग मॅक्झिमम बेनिफिट्स टू मॅन अँड अदर फॉर्म्स ऑफ लाईफ.
अकॉर्डिंग टू OECD हे काय आहे तर हे एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्या मदतीने आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचे काही ॲप्लिकेशन्स सांगितले गेलेले आहे. अकॉर्डिंग टू OECD, ओ मीन्स ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, याचा लॉंग फॉर्म आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, जे 1981मध्ये आपल्याला दिलं गेलं आहे. इट इज द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड engineering principles to the processing of materials by biological agents to provide goods and service to the human welfare. यामध्ये पण आपल्याला तेच सांगितलं आहे की बायोलॉजिकल एजंट्स यूज करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे थिंग्स, गुड्स, प्रोडक्ट तयार करू शकतो. त्याचप्रमाणे ह्युमन वेलफेअरसाठी याचा उपयोग करू शकतो. It uses scientific principles of, बघा सायंटिफिक प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. OECD ही ऑर्गनायझेशन जी असते ती काही प्रिन्सिपल्स सायंटिफिक प्रिन्सिपल्स आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. ते जे सायंटिफिक प्रिन्सिपल्स यूज करतात ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी. बघा यामध्ये खूप बारीक जवळपास दिसतच नाही आपल्याला अक्षर, पण त्यासाठी आपण समोर ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघतायत त्यावेळी तुम्ही टेक्स्टबुक समोर ठेवा. टेक्स्टबुकवर पेज नंबर 272 ओपन करा. चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी. त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचं जे इंट्रोडक्शन आपण पाहतोय त्यामध्ये तुम्हाला इट युजेस सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ हे दिलेलं आहे. कुठले कुठले सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत तर मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक बायोकेमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड कॉम्प्युटर्स इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर्स, इंडस्ट्रियल प्रोसेसेस एक्सेट्रा. हे जे काही आपल्याला दिलेले आहेत हे सगळ्यांचे जे मेन सायंटिफिक प्रिन्सिपल्स असतात हे सगळे सगळ्यांचा यूज करून बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांनी काही बायोलॉजिकल एजंटसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. तर बायोलॉजिकल एजंट नेमके कुठले असतात ते आपण बघणार आहोत. तर बायोलॉजिकल एजंट मीन्स, बघा याकडे नीट लक्ष द्या. बायोलॉजिकल एजंट कुठले कुठले असतात हे तुम्हाला विचारलं जाईल. बायोलॉजिकल एजंट मीन्स प्लांट अँड ॲनिमल सेल्स, त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एन्झाईम्स ऑर देअर प्रॉडक्ट्स. म्हणजेच 3 प्रकारचे बायोलॉजिकल एजंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे प्लांट अँड ॲनिमल सेल, दुसरं म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि तिसरं म्हणजे एन्झाईम्स ऑर देअर प्रॉडक्ट्स. हे बायोलॉजिकल एजंट म्हणून ओळखले जातात. इन हिस्ट्री, जर आपण हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर हिस्ट्री ऑफ ओरिजिन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन सिव्हिलायझेशन. डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ इट्स ग्रोथ ऑकर्ड इनटू 2 phases. ही जी जुनी पूर्वीच्या काळापासून जी बायोटेक्नॉलॉजी चालत आलेली आहे ती आपल्याला 2 प्रकारात पाहायला मिळते. एक म्हणजे
ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आणि दुसरी आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी. तर आपण सगळ्यात आधी ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे बघू. तर ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी बघताना लक्षात येतं ओल्ड बायोटेक्नॉलॉजीसुद्धा ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीला म्हटलं जातं. या ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीमध्ये ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी वॉज प्रायमरीली बेस्ड ऑन फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी. फर्मेंटेशनवर ही टेक्नॉलॉजी आधारित होती. यूजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज इन द प्रिपरेशन ऑफ कर्ड, घी, सोमा विनेगर, योगर्ट, चीज मेकिंग अँड वाईन मेकिंग एक्सेट्रा. म्हणजे त्या काळामध्ये अशी कुठलीही टेक्नॉलॉजी अगदी ठामपणे सांगू शकत नव्हती की हे काही वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. त्यावेळी ती किचनमध्ये वापरली जायची आणि जसं मिल्क घेतलं तर मिल्कपासून कर्ड, घी हे बनवलं जायचं. जर तुम्ही कृष्णाचा काळ जर पाहिला, कृष्णाच्या कथा जर ऐकलेल्या असतील तर त्या काळामध्ये गोपी काय करायच्या, दुधापासून मक्खन बनवायच्या आणि मक्खनपासून त्या घी वगैरे बनवून ते विकायच्या. याचाच अर्थ काय, त्यावेळी फर्मेंटेशन ही प्रोसेस सगळ्यांना माहीत होती, पण ती नेमकी फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी आहे आणि ती कोणत्या ऑर्गॅनिझमपासून आपल्याला ती वेगवेगळे पदार्थ बनवता येतात एवढं नॉलेज त्या काळामधल्या लोकांना नव्हतं. म्हणून त्याला फक्त म्हटलं गेलं आहे ट्रॅडिशनल किंवा ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. तर ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीमध्ये फर्मेंटेशन ही जी काही प्रोसेस त्या काळात केली जायची, ही प्रोसेस म्हणजे काय होतं तर केमिकल चेंज होता. केमिकल चेंज होता म्हणजे काय तर मिल्कपासून ज्यावेळी दही बनायचं, दुधापासून दही बनायचं, याचाच अर्थ काय त्यामध्ये कुठला तरी ऑर्गॅनिझम ॲड व्हायचा. जसं जर आपण नीट आतापर्यंत स्टडी केलेला असेल तर आपल्या लक्षात येईल की मिल्क जर आपण घेतलं आणि त्या मिल्कमध्ये लॅक्टोबॅसिला हे बॅक्टेरिया जर असले तर त्यापासून मिल्कपासून आपल्याला कर्ड मिळत असतं, दही तयार झालेलं मिळत असतं. म्हणजे दही कोणत्या बॅक्टेरियांमुळे तयार होत असतं हे आपल्याला आत्तापर्यंत माहीत झालेलं आहे. तर लॅक्टोबॅसिला नावाच्या बॅक्टेरियामुळे मिल्कपासून दही तयार होत असतं. हा केमिकल चेंज म्हणजे मिल्क लिक्विड कंडिशनमध्ये असतं आणि त्यानंतर कर्ड हे सेमी लिक्विड कंडिशनमध्ये ट्रान्सफर होत असतं. आणि त्याचप्रमाणे मिल्कचे जे कॅरेक्टर्स असतात ते पूर्णपणे कर्डमध्ये गेल्यावर चेंज होत असतात. जसं मिल्क प्यायला आपल्याला गोड लागतं तर कर्ड आपल्याला थोडी आंबट लागत असते. तर हे काय होत असतं तर हा एक केमिकल चेंज त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि हे सगळं जे फर्मेंटेशन प्रोसेस आहे जी आपण आता प्रॉपरली सांगू शकतो ती आपल्याला लुईस पाश्चर यांनी काही काळानंतर अगदी फर्मली त्याच्यावर रिसर्च करून फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे नेमकं काय हे आपल्याला त्यांनी क्लिअर करून दिलं, प्रूव्ह करून दिलं. मग हेच प्रूव्ह करून त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं ते कशात आता येतं तर ते मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये येतं की ज्यामध्ये सायन्स इतकं पुढे गेलं की त्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी यूज केली गेली आहे, कुठला ऑर्गॅनिझम यूज केला गेला आहे याबद्दलचे रिसर्च केले जातात. त्यावर रिसर्च करून एक फर्म असं काहीतरी कन्क्ल्युजन दिलं जात असतं. तर आता आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी इज ए न्यू टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA. रिकॉम्बिनंट DNAचा न्यू टेक्निक आहे ही मॉडर्न टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप. आत्ताची जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ती ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीपेक्षा ती डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी आहे आणि तिला रिकॉम्बिनंट DNA किंवा RDNA असं पण म्हटलं जातं. RDNA टेक्नॉलॉजी असं पण म्हटलं जातं. द टेक्निक परमिट्स टू चेंज ऑर मॉडिफाय जेनेटिक हेरिटेबल मटेरियल फॉर गेटिंग न्यू स्पेसिफिक प्रॉडक्ट्स. न्यू स्पेसिफिक प्रॉडक्ट जर मिळवायचा असेल तर जे काही जेनेटिक
किंवा हेरिटेबल मटेरियल असतं त्यामध्ये काही मॉडिफिकेशन किंवा चेंज केले जातात. काही टेक्निक्स यूज करून हे चेंज केले जातात आणि ज्याप्रमाणे ह्युमन बिंगने म्हणजे एखाद्या मॅनने जर ठरवलेलं असेल की एक स्पेसिफिक प्रॉडक्ट बनवायचं आहे आणि त्या ठरवल्याप्रमाणेच काही जेनेटिक चेंज करून ते स्पेसिफिक प्रॉडक्ट न्यू स्पेसिफिक प्रॉडक्ट तयार केलं जात असतं या टेक्निकमध्ये. द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बेस्ड ऑन जेनेटिक इंजिनिअरिंग इव्हॉल्व इंटू मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग इव्हॉल्व असते, ज्यामध्ये जेनेटिक मटेरियलवरच सगळ्या टेक्निक्स यूज केल्या जातात आणि एक न्यू स्पेसिफिक प्रॉडक्ट फॉर्म केला जात असतो आणि त्यालाच म्हटलं जातं न्यू बायोटेक्नॉलॉजी. There are two major features of technology that differentiate modern technology from classical or old technology. ओल्ड टेक्नॉलॉजीपासून मॉडर्न टेक्नॉलॉजी का वेगळी आहे त्यासाठी हे दोन मेजर फीचर्स आपल्याला या टेक्नॉलॉजीने सांगितलेले आहे. ही मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे ती कॅपेबिलिटी ऑफ सायन्स to change the genetic material for getting new specific products through rDNA technology, polymerase chain reaction ज्याला PCR असं पण म्हणतात, microarrays, cell culture and fusion and bioprocessing. या सगळ्या ज्या rDNA टेक्नॉलॉजी, पॉलिमरेज, PCR टेक्नॉलॉजी, मायक्रोॲरेज, बायोप्रोसेसिंग किंवा सेल कल्चर, फ्युजन या सगळ्या टेक्निक यूज करून हे मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये या प्रकारची ॲबिलिटी आलेली आहे. या सायन्समध्ये या प्रकारची ॲबिलिटी आली आहे की काहीतरी जेनेटिक मटेरियलमध्ये चेंज करून एक स्पेसिफिक प्रॉडक्ट, न्यू प्रॉडक्ट फॉर्म करता येत असतो, जे पूर्वीच्या ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये करता येत नव्हतं. आता मिल्कपासून कर्ड तयार होतं एवढंच त्या ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये माहीत होतं. पण आत्ताच्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये, मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये या सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी यूज करून एक न्यू स्पेसिफिक प्रॉडक्ट फॉर्म करता येत असतो. एवढी ॲबिलिटी आत्ताच्या बायोटेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजीला आहे. सेकंड पॉईंट आहे ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी अँड इट्स सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट. मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये ज्यावेळी रिसर्च केला जातो, तुम्ही केला, मी केला, कोणी व्यक्ती पर्सन तो रिसर्च करून एक फर्म कन्क्लुजन देऊ शकतो, सगळं प्रूव्ह करून देऊ शकतो, त्याला त्या न्यू प्रॉडक्ट जे काही फॉर्म झालेलं असतं त्याची ओनरशिपही मिळू शकते. अँड इट्स सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये, आत्ताच्या काळामध्ये काही सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्टसुद्धा आपला ह्या टेक्नॉलॉजीमुळे होत असतो. नाऊ द कन्व्हेन्शनल इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, ॲग्रो इंडस्ट्रीज, फूड इंडस्ट्रीज एक्सेट्रा आर ऑल्सो फोकसिंग अटेन्शन टू प्रोड्यूस बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट्स. बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट मिळवण्याकडे सगळ्यांचा जवळपास फूड इंडस्ट्रीवाले म्हणजे ते फूड इंडस्ट्रीमध्ये पण जर आपण गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे फूड जे काही असतात ते कशा प्रकारे कन्झर्व करून ठेवायचे, कशा प्रकारे त्यांना स्टोअर करून ठेवायचं यासाठी सुद्धा ते काही टेक्निक यूज करत असतात. त्याचबरोबर हेल्दी न्यूट्रिशन कसं देता येईल त्यामध्ये रिसर्च केला जातो. हेल्दी फ्रूट किंवा त्यामधले काही न्यूट्रिएंट कसे वाढवायचे याकडे आता न्यू टेक्नॉलॉजी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करत असते. त्याचप्रमाणे ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये पेस्टिसाइड्स किंवा सीड या सगळ्या गोष्टींकडे प्रॉडक्ट कसं वाढेल, स्पेसिफिक प्रॉडक्ट आपल्याला कसं मिळेल यासाठी ॲग्रो इंडस्ट्री ही पुढाकार घेत आहे. त्याचप्रमाणे फार्मास्युटिकल इंडस्ट्री ज्यात मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स तयार करण्यासाठी आपल्याला या न्यू टेक्नॉलॉजीची मदत
घेऊन नवीन नवीन प्रॉडक्ट, न्यू स्पेसिफिक प्रॉडक्ट देत आहे. या प्रकारे खूप सारे बेनिफिट आपल्याला या न्यू टेक्नॉलॉजीमुळे, बायोटेक्नॉलॉजीमुळे मिळत आहेत. अशा प्रकारे आपण पार्ट फर्स्टमध्ये बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 12चं नेमकं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन आणि बेसिक नॉलेज आपण पाहिलं, की जसं सेलपासून पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आपलं बनत असतं. इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी हे आपण लक्षात घेतलं. त्यानंतर त्या सेलमध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल एका ऑब्जेक्टपासून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर केलं जातं डी एन एच्या मदतीने. त्या डी एन एमध्ये कशी कोडिंग सिस्टीम असते, किंवा जर आपण ठरवलं तर कोणत्या प्रकारे जेनेटिक कॅरेक्टरमध्ये चेंज करून आणू शकतो न्यू मॉडर्न टेक्निकच्या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने, हे आपण यामध्ये पाहिलं. त्याचबरोबर कॅन यू रिकॉलचे काही क्वेश्चन्स आपण पाहिले, ज्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीची परफेक्ट डेफिनेशन आपल्याला मिळालेली आहे, जी तुम्हाला त्याच प्रकारे परफेक्ट पाठ करायची आहे. त्याचप्रमाणे OECD या ऑर्गनायझेशनने आपल्याला काही प्रिन्सिपल्स आणि बायोलॉजिकल एजंट सांगितले, तर ते कोणते प्रिन्सिपल्स आहेत, त्याचप्रमाणे बायोलॉजिकल एजंट कुठले असतात हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बायोटेक्नॉलॉजीच्या 2 टाईप्स असतात. एक म्हणजे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी अँड सेकंड असतं मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. त्याचं डिफरन्ससुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे इन डिटेल तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. त्यामध्ये जास्त काही नसून ट्रॅडिशनलमध्ये फर्मंटेशन प्रोसेसवर ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आधारित होती, आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्या प्रकारचे जेनेटिक कॅरेक्टर्स जे कॅरी करतात जेनेटिक मटेरियल, ते वेगवेगळ्या टेक्निक्सच्या मदतीने आपण आत्ताच्या काळामध्ये नवीन असं स्पेसिफिक प्रॉडक्ट फॉर्म करू शकत असतो. हे आपण जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा केमिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मॉडर्न टेक्नॉलॉजी शिकू शकतो, हे आत्तापर्यंत लक्षात घेतलं. त्याचप्रमाणे त्याच्यामुळे आपल्याला काही ओनरशिपही मिळत असते. तसंच इतर ज्या इंडस्ट्रीज आहेत, फार्मास्युटिकल, ॲग्रो, फूड या बाकीच्या इंडस्ट्रीसुद्धा ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीऐवजी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा यूज चांगल्या प्रकारे करताना आपल्याला दिसत आहे. हे आत्तापर्यंत इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण शिकलो. हा झाला आपला पार्ट फर्स्ट. तो तुम्ही केअरफुली बघा आणि त्याचबरोबर याच्यावरच्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. पुढे 12.2 हा टॉपिक आपण प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत.